नमस्कार. वेलकम टू सिद्धूज किचन. तिळगुळ घ्या गोड गोड बोला संक्रांत स्पेशल. आज तिळगुळाचे लाडू करणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य हे तीळ आहेत, हे थोडेसे शेंगदाणे, 1 वाटी गूळ, हे 1/2 वाटी मी तीळ घेतलं आहे, 1 वाटी गूळ आणि थोडेसे शेंगदाणे आणि थोडंसं तूप लागणार आहे आपल्याला. तर आता इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण तीळ भाजून घेऊया. अगदी कमी आचेवर तीळ भाजायचे. तीळ थोडेसे असे उडायला लागले की चटकायला लागले की आपल्याला कळून येतं की तीळ भाजलेले आहेत. तर तीळ करपवायचे नाही आहेत, अगदी स्लो गॅसवर तीळ भाजून घ्यायचे. तर तीळ इथं भाजून घेऊया. तीळ आपले आता भाजून झाले. तर तीळ भाजताना अगदी स्लो गॅसवरच भाजायचे, करपवायचे नाही, त्याची काळजी घ्यायची, नाहीतर लाडू कडवट होतील. आता हे तीळ भाजून झालेले आहेत. आता याला मी काढून घेते. आता थोडेसे शेंगदाणे, शेंगदाणे पण कमी आचेवरच भाजायचे, म्हणजे व्यवस्थित भाजले जातात, आतून कच्चे नाहीत राहत. आता हे लाडू आपण पाकातले नाही करणार आहे, अगदी झटपट होतात हे लाडू. आता हे तीळ शेंगदाणे हे थंड झाले की आपण याला मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे आणि थोडंसं तूप टाकून गूळ टाकून त्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण लाडू वळायचे. पण हे तीळ आणि शेंगदाणे एकदम थंडगार झाले पाहिजे, नाहीतर परत त्याला ग्राइंड केल्यानंतर तिळाला तेल सुटते. पूर्णपणे थंड करूनच आपण लाडू वळायला घेणार आहे किंवा मिक्सरमधून काढणार आहे. झटपट होणारे असे तिळगुळाचे लाडू आहेत. तर शेंगदाणे पण मी व्यवस्थित भाजून घे. तर शेंगदाणे पण आपले भाजून झाले, असे फुटलेत बघा शेंगदाणे, कमी गॅसवर भाजलेले आहेत. तर आता गॅस मी बंद करते आणि हे पूर्ण थंडगार झाल्यानंतर आपण मिक्सरमधून गूळ टाकून ग्राइंड करून घेणार आहे. तर आता हे थंड व्हायला ठेवले. आता हे शेंगदाणे आणि तीळ आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. आता हे थंडगार झालेले आहे. शेंगदाणे टाकले, हे तीळ, ह्याच्यामध्ये हा गूळ. तर गूळ तुमच्या आवडीनुसार टाका. मी इथे 1 वाटी टाकला आणि थोडंसं आता वाटताना मी थोडंसं तूप पण टाकणार आहे. आणि किंचित मीठ, अगदी 1 पिंच मीठ. आता हे ग्राइंड करून घेते. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यातून मिक्सरमधून हे काढून घेतलं आहे मिश्रण हे. आता ह्याच्यात थोडंसं मी तूप टाकलेलंच होतं, तर आणखीन थोडंसं टाकते. आणि हे मिक्स करून घेऊया. मी इथं लाडू वळणार आहे छोटे छोटे. तर हे सगळं आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता याचे लाडू वळूया.
अगदी छोटे छोटे लाडू करायचे. हे बघा, असे छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे. आता हे सगळे लाडू मी वळून घेते. आपले तिळगुळाचे लाडू तयार होत आहेत. परत एकदा संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हे सगळे लाडू मी वळून घेते. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हे लाडू करून बघा. थँक्यू.